कधी स्वतःला प्रश्न विचारलाय का? आपण इतकं कष्ट का सहन करतोय? पण त्याहूनही मोठा प्रश्न असा आहे, हे कष्ट आपल्या चुकीमुळे तर नाही ना? आजच्या धावपळीच्या जगात माणूस थकतो, हारतो, चिडतो, पण थांबून विचार करत नाही. आचार्य चाणक्याने हजारो वर्षापूर्वी एक श्लोक सांगितला, जो आजही आपल्या जीवनावर तंतोतंत लागू पडतो. हा श्लोक सांगतो की मूर्खपणा स्वतः एक मोठं कष्ट आहे. विवेक न वापरता जगणं म्हणजे रोज स्वतःलाच त्रास देणं. जेवण देखील कष्टदायक आहे, कारण जो तरुणाईत स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही, तो पुढचं आयुष्य संघर्षात घालवतो. पण या सगळ्यापेक्षा भयानक कष्ट कोणते माहीत आहे का? परक्याच्या घरात राहणं. जिथे तुमचा स्वाभिमान तुमच्या हातात नसतो, जिथे तुमचं मत, तुमचा आवाज, तुमची किंमत सगळं दुसऱ्याच्या दयेवर असतं. तर आजच्या व्हिडिओ फक्त श्लोकाचा अर्थ नाही सांगणार, तर तो तुमच्या आयुष्याचा आरसा दाखवणार आहे. जर तुम्ही योग्य वेळी शहाणपण शिकला नाही, तर पुढे आयुष्य तुम्हाला शिकवेल. पण हे शिकवण फार महाग असेल. चला आज या श्लोकातून जीवन बदलणारे कठोर सत्य समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत एका अत्यंत वास्तववादी आणि कठोर श्लोकावर, जो माणसाच्या आयुष्यातील दुःखाचं मूळ स्पष्टपणे सांगतो. तर श्लोकाचा साधा अर्थ असा आहे की मूर्खपणा म्हणजे कष्ट, यवन म्हणजे कष्ट, पण या दोन्हीपेक्षा जास्त कष्टदायक आहे परक्याच्या घरात राहणं. हा श्लोक आपल्याला दोष देत नाही, तो आपल्याला जागं करतो. आता मूर्ख माणूस म्हणजे कमी बुद्धीचा नसतो, तर तो विचार न करणारा असतो. आज किती लोक चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात, भावनेत निर्णय घेतात, भविष्याचा विचार न करता पैसा उधळतात, योग्य सल्ला न ऐकता अहंकार दाखवतात, मग म्हणतात आयुष्य फार कठीण आहे. आयुष्य कठीण नसतं, आपले निर्णय कठीण बनवतात. मूर्खपणा म्हणजे योग्य वेळी न शिकणं, अनुभवाकडे दुर्लक्ष करणं, चुका पुन्हा पुन्हा करणं. याचा परिणाम काय होतो? रोज मानसिक तणाव, अपमान, अपयश. तर श्लोकामध्ये पुढे काय आहे? यौवन म्हणजे कष्ट. चाणक्य यौवनाला कष्ट का म्हणतात? कारण तरुणाईत इच्छा जास्त असतात, संयम कमी असतो, अहंकार जास्त असतो, मी सगळं करू शकतो ही भावना असते. जो तरुण शिस्त शिकत नाही, कौशल्य विकसित करत नाही, वेळ वाया घालवतो, तो पुढे आयुष्यभर मेहनत करतो, पण फक्त जगण्यासाठी. यौवनात कष्ट न घेतल्याची शिक्षा माणूस म्हातारपणी भोगतो. तर श्लोकामध्ये पुढे असं आहे की सर्वात मोठं दुःख काय आहे? की परक्याच्या घरात राहणं. हा श्लोक सर्वात खोल अर्थ आहे. परक्याच्या घरात राहणं म्हणजे फक्त घर नाही, तर तो मानसिक गुलामगिरीचा प्रतीक आहे, जिथे तुमचा स्वाभिमान संपतो, तुमचं मत ऐकून घेतलं जात नाही, तुमच्या गरजा ओझं वाटतात. आज किती लोक न आवडणारी नोकरी करतायत, अपमान सहन करतायत, स्वतःची स्वप्न गळतायत, कारण ते दुसऱ्यावर अवलंबून आहेत. स्वावलंबन नसणं म्हणजे दररोज थोडं थोडं मरणं. आजच्या काळातील उदाहरण, एक तरुण शिक्षण संपवतो पण कौशल्य नाही, तो नोकरी करतो जिथे त्याच्यावर आरडाओरडा होतो, वेळेची किंमत नाही, स्वाभिमान नाही, तो नोकरी सोडू शकत नाही कारण स्वतःच काहीच नाही. हीच आहे परगनिवासनम. तर हा श्लोक आपल्याला काय शिकवतो? शहाणपणा शिकवतो, तरुणाईत शिस्त ठेवा असं शिकवतो, स्वतःचं कौशल्य वाढवा असं शिकवतो, आणि आर्थिक आणि मानसिक स्वातंत्र्य मिळवा हे पण शिकवतो, आणि कोणावरही अंधविश्वास ठेवू नका हे पण शिकवतो. तर आज बदल घडवायला
असेल तर स्वतःला विचारा, मी आज मूर्ख निर्णय घेतोय का? मी येऊन वाया घालवतोय का? मी कोणावर अवलंबून आहे का? तर आज घेतलेला एक योग्य निर्णय उद्या संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. चाणक्य सांगतात, दुःख नशिबामुळे नाही येत, तर ते आपल्या चुकीच्या निवडीमुळे येतं. शहाणपण, शिस्त आणि स्वावलंबन हेच खरं सुख आहे. जर तुम्हाला हा श्लोक आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल.